निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सेवेला सुरुवात करते. तारक मंत्र प्रत्येक स्वामी भक्तांच्या आवडतीचा. बघा, या तारक मंत्राच्या पठणाने आपण आपल्या आयुष्यात असणारी दुःख, संकट, अडचणी यामधून आपण सुरक्षित बाहेर पडू शकतो. ते म्हणजे बघा, 29 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा. आपण आपल्या गुरूंना काही ना काही देणं लागत असतं. यासाठी आपण गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून जी जमेल ती सेवा करत असतो. या काळामध्ये गुरुतत्व खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक सक्रिय असतात. म्हणूनच आपण या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. पण मुलं लहान आहेत, घरात कामं खूप आहेत, सकाळीच पती ऑफिसला जातात किंवा कामाला बाहेर जातात. मुलांची शाळा, अभ्यास, ट्युशन्स, घर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून 1 ते दीड तासाची सेवा जसे गुरुचरित्राचे पारायण, श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण शक्य होत नाही. गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि 18वा पठण करणं शक्य होत नाही. 21 दिवस दररोज सेवा शक्य होत नाहीत. मग काय करायचं? बघा, सेवा तर झालीच पाहिजे, काही ना काही का होईना, पण आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा तर आपल्याकडनं झालीच पाहिजे. मग अगदी कमी वेळेत होणारी सेवा म्हणजे तारक मंत्र. 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही 21 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचे शक्य होत नसेल, 11 दिवसाचे तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता किंवा 5, 7, 3 दिवसाचे अनुष्ठान तुम्ही करू शकता. बघा, एका वेळेस तारक मंत्र म्हणायला 1 ते दीड मिनिट लागतो. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायला 15 ते 20 मिनिटं लागतील. आणि तारक मंत्र भक्ताला संकटातून तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे. तारक मंत्राचा अर्थ तारक मंत्रातच दडलेला आहे. निशंक हो निर्भय हो म्हणारे, हे म्हणा शंका घेऊ नको, निर्भय हो. स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे. स्मरण करता स्वामी मदतीला धावून येतात. स्वामींनी सांगितले आहे, अडचण आली, संकट आले, मनाच्या आतुरतेने हाक मार, मी सदैव प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे. बघा, तारक मंत्रातील वचनं पावलोपावली धीर देणारे आहेत. तारक मंत्राचे दररोज तुम्हाला जसे शक्य असेल तसे अगदी 3 वेळा का होईना तारक मंत्र तुम्ही पठण करा. तरी तुम्ही केलात तरीही चालेल. सुख, शांती, समाधान व आनंदाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांना अडथळ्यातून सहज जाण्याचा मार्ग म्हणजे तारक मंत्र. कलियुगात श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाच सर्वांना तारणारी आहे. म्हणून पुन्हा सांगते, जशी जमेल तशी स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. तर मैत्रिणींनो, दिवसभरात तुम्ही कधीही 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकता. आपल्याला एकाच बैठकीमध्ये एकाच वेळेस 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. एका ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं. त्यापूर्वी तुम्हाला देवघरात दिवा अगरबत्ती प्रज्वलित करायची. बसायला आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं आणि जो तुम्ही पाण्याने ग्लास भरून घेतलेला आहे त्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची. तुम्ही जर या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये 11 दिवसांचं किंवा 21 दिवसांचं अनुष्ठान करत असाल, पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागेल. घरी देवघरात स्वामींच्या समोर बसून संकल्प करा. तुमची इच्छा, मनोकामना बोला. तुमच्या ज्या काही संकटं आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत ते स्वामी महाराजांना सांगा आणि मी त्यासाठी ही सेवा करत आहे असं तुम्ही स्वामी महाराजांना सांगा. ज्या व्यक्तीसाठी तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही करत आहात त्या व्यक्तीसाठी तुम्हाला तीर्थ बनवायचं आहे. तर त्या व्यक्तीबद्दल स्वामी महाराजांना सांगा. जसे की मुलं हट्टी आहेत, तापटपणा करतात, उलट बोलतात, अभ्यासाला बसत नाहीत किंवा अभ्यासात कमी आहेत, यासाठी. तसेच घरात कुणी आजारी असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करून तारक मंत्राचे तीर्थ त्यांना देऊ शकता. अजून काही संतान प्राप्तीमध्ये काही अडचणी असतील, पुत्रप्राप्ती हवी असेल, त्यासाठी देखील हे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता किंवा ज्या व्यक्तीला ही समस्या, अडचण असेल त्या व्यक्तीला देखील देऊ शकता. पती रागीट आहेत, तापड आहेत, त्यांना देखील तुम्ही हे तारक मंत्राचे तीर्थ देऊ शकता. स्वभाव शांत होईल. आता तारक मंत्राची सेवा अनुष्ठान कसे करावे तर बघा, एका प्याल्यामध्ये पाणी घ्या, दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून आसन घेऊन बसा. 21, 11 किंवा 3 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. एकाच बैठकीमध्ये तुम्हाला तारक मंत्र पूर्ण म्हणायचा आहे. म्हणजे 11 वेळेस किंवा 21 वेळेस किंवा 3 वेळेस तुम्हाला जसं शक्य असेल तसे
फक्त एका बैठकीमध्येच तुम्हाला म्हणायचं आहे. उजवा हात पाण्याने भरलेल्या ग्लासवरती ठेवा. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आतुरतेने हाक स्वामी महाराजांना मारायची आहे, हे लक्षात घ्या. तारक मंत्र म्हणताना मध्ये उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, पूर्ण श्रद्धेने. बघा, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या सेवेने अशक्य गोष्टी शक्य होतात, अशी प्रभावी चमत्कारी ही सेवा आहे. आता बघा, सेवा सुरू केली आणि मध्येच मासिक धर्म आला तर 5 दिवस स्किप करायचे. नंतर डोक्यावरून अंघोळ करून संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडून फरशी स्वच्छ पुसायची. नंतर सेवेला सुरुवात करायची. जेवढे दिवस सेवेचे राहिले तेवढे कंटिन्यू तुम्ही पुढे करा, ठीक आहे. सेवा गुरुपौर्णिमेनंतर संपली तरीही चालेल, काळजी करू नका. बघा, तारक मंत्र अतिशय प्रभावी असा हा तारक मंत्र आहे. तारक मंत्रात तारक शब्दाचा अर्थ दिलेला आहे. तारक म्हणजे तारणारा. मैत्रिणींनो, मुलं लहान असतील, तुम्ही पूजेला बसल्यानंतर त्यांना तुमच्या जवळ घेऊन बसा. त्यांना हळूहळू आवड निर्माण होईल आणि त्यांना तारक मंत्र म्हणायला शिकवा. मुलं बाहेर जातात शाळा, ट्युशनमध्ये, तर त्यांनी तारक मंत्र म्हणून स्वामींना मुजरा करून स्कूलमध्ये जायला सुरुवात केली तर त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी महाराजांचं तारक मंत्र म्हटल्यानंतर सुरक्षा कवच जे असतं ते त्यांच्यासोबत नेहमी राहील, हे लक्षात घ्या. तर आता या सेवेचे नियम काय, तर परान्न तुम्हाला घ्यायचं नाही. सेवा होईपर्यंत मांसाहार वर्ज्य राहील. या सेवेचं उद्यापन वगैरे काही नाही. ज्या दिवशी सेवा पूर्ण होईल त्या दिवशी गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. शिरा किंवा खीर, वरण भात, भाजी, चपाती असा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. बघा, तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसा जमेल तसा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे स्वामी महाराजांना. फक्त सेवा आवर्जून करा. मैत्रिणींनो, कोणी संकटात असेल, अडचणीत असेल, त्यांना ही सेवा तुम्ही सांगा. त्या व्यक्तीला स्वामी महाराज संकटातून, दुःखातून नक्की बाहेर काढतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा अशाच नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.